जय जय जगद्गुरु ब्रह्मानंदा पांडुरंगा पुंडलिक वरदा विद्वजन पद्मी मिलिंदा आनंद कंदा जगतपती निकट हिमातट विहारा आदिपुरुषा दिगंबरा सनक सनंद चित्त पंकज ने पंकज किरा निर्विकारा निर्द्वंद्व आनंद कंदा द्वैव पालका अनंत वेशा अनाशका अनादिशिता सुखदायका खगवर चेतना हर्षिकेशा मन्मथ जनका मनोहरा सौभाग्य सिंधु नीलगात्रा सुवास्यवदना शतपत्र नेत्रा विचित्र लीला दावित गोपी मानस राज हंसा स्वानंद क्षीर सागर विलासा पुतना प्राण शोषका अविनाशा वर्णिता शेषा गम्य कौन सानूर प्राण हरणा मंदरोधारका पूर्वम धारणा कर्ममोचका कार्या मर्दना पांडव पालका पंढरीच्या दशावतार चरित्र चालका एकविनी मानस हृदय कारका तुझी लीला विश्वव्यापका बोलवी कथा येथून पांडव प्रताप ग्रंथ सुरस सभा पर बोलिला व्यास सूत्रधार तू अर्षिकेस कथा सुरस चाल मागी संपले आधी पर्व पुढे सभा पर्व आकिया पर्व चातुर्याचा विनोद जला न भरला हा नवरसाचे भांडार अनसुर आणि नटवर त्यात वीर सापार असंभावी इतिहास जे पंडित वेद विदुष त्यास वेदीचा सारांश समाज सुख परमांश श्रवणे भूमिती येते जे पंडित लोक आहेत ते वेदाचं मिळत समाज सुख परमांशात मिळत भक्तास दाटी प्रेमरस विलासी अशी शृंगासुरस आता जसा आपण असतो तसं आपल्याला दिसतं कंसाच्या सभेत कृष्ण गेले आणि कृष्ण गेले तर मग पहिलवान दिसू लागले आहे का नाही रसिक जे होते रसिक दिसू लागले प्रत्येक जसं असलं तसं दिसत युक्तिवंताशी बुद्धी विशेष येथे प्रगटे श्रवणे भक्त मुमुक्षु साधक संत यासी विश्रांती ध्यातू येऊ नवहिरस समस्त विराजित येथेची असे न व्यास भारत सुवर्ण म्हणून सुंदर त्याचे प्राकृत हे अलंकार लेवत पंडित चतुर निर्मत्सर हृदय ज्यांचे अक्षर प्रबंध सुधारस करता स्वामी वेद व्यास लिहिणार तेथे गणेश अति विशेष रसज्ञ आहे त्यातील सारांशाचा वट विद्वत मात्र ब्रह्मानंदी श्रीधर कथा सार वर्णित असे भारत रत्नाचा पर्व भाग्य देखीला परमात्मा नुचलवेची समस्त पाहे तटस्थ उगाची अक्षर प्रबंध सुधारस व्यासानं एवढं सुधारस केलं समुद्र सुधारसाचा मी एक बिंदू त्याच्यातला एक थेंब घेतला असं म्हणणं ते त्यातील रत्ने भारत रत्नाचा पर्व बाकी देखील परमात्मा नुचलवीचे समस्त पाही तटस्थ उगाची आता पर्वत हे पर्वत उचलल्या जातो का आपल्याकडून नाही उचलल्या जात एक रत्न आपलं घ्यायचं मग त्यातील रत्ने वरिष्ठ उचली आयशी बांधली मोड ग्रंथ वाढविता आचार घेतील वीट पंडित होय बर सगळं जर सांगायला जावं तर हेच आते मोठे झाले आपण म्हणायलो ना पांडव प्रतापाचे आते कसे येत आणि ते सो सांगायला बस काय करता संकोचित बोलता साचा येईन मालिकीचे तू बर थोडक्यात सांगाव हे जमत नाही करणारी मी खाणार 12 जण कोणी म्हणतं खरंच झालं तर कोणी म्हणतं आहे का नाही आर्थरस कथासार साहित्य रसे बोलाल सौनकादी ऋषी पंक्ती नैमिषाग्नी एकांती सूत मुखे श्रवण करीती ब्रह्मानंदे सर्वदा तेची जन्मी जे करी श्रवण वक्ता निपुण वैशंपायन म्हणे नृपते सावधान उघडी कान सर्वांग आदि पर्व संपता पूर्ण सांगितले खांडवबंधन मै दैत्यास प्राणदान देऊन सोडिला कृष्ण पार्थ तिने उपकारी दाटून प्रीतीने स्थविले कृष्णार्जुन म्हणे मी आहे विद्या प्रवीण होईन उत्तीर्ण काही
तो मयास म्हणे फाल्गुन. अर्जुन काय म्हणतो, कृष्णार्जुन केले प्राणदान, हे सर्वापाशी कधीशी वर्ण तृप्त इतके ना मी असो. मग ते मला मी काही कामी पडत. ते म्हणे काय नाही, तू फक्त आमची कीर्ती वर्णन करायची की यायनं जीवदान केलं, यायनं जीवदान केलं, बस तितक्यात आम्ही तृप्त येतं. तरी सखया जाई निज मंदिरा, सुखदी दारा पुत्रा, स्नेहवाद विपवित्रा, क्षणोक्षणा भेटून घरी जाय, बायका पोराला भेट आणि आपलं प्रेम वाढतं ठेव, वाढतं. पुन्हा पुन्हा भेटायचं, पुन्हा पुन्हा भेटायचं, आहे का नाही. आता का ते लालिदास पाठ ज्ञानेश्वरी घ्यायचं आणि ज्ञानेश्वरीला आली की पुन्हा कथेली म्हणजे प्रेम वाढतं झालं ना. सुख घडोघडी वाढू लागेल. त्याच्यात हातपाटाचे नियम आहेत, काकड्याचे नियम आहेत. परमार्थ सतत करणं लागतो ना. सतत कृष्णमूर्ती सावळी खेळे हृदय कमल, सतत सतत सततम कीर्तन तो माम येतंतच्या दृढ व्रता, आहे का नाही. म्हणजे सतत करावं लागतो परमार्थ. परमार्थात खंड पडू देता येत नाही. आणि माळेला पाणी कसं देणं लागतंय. या एकादशी किती आहे, एकादशी हा माळेचं पाणी या एकादशीला की त्या एकादशीला. आणि आपलं कसं चालू आहे, मग ते तशानं ते सुप्त माळू, आहे का नाही. मग ते बी पण वसूल होत नाही, खर्च वसूल होत नाही. म्हणजे तुम्ही ऐकायला जाताना म्हणजे काही महिना जातो, काही महिना काम होत नाही. उपभोगी काम वाढत, वनवा वाढे लागता वाद, शुक्ल पक्षी रोहिणी कांत कला वाढ्याची आपण दलिता सुचित्व नियम अमुक विशेष वाढे दैशेत सत समागमे वाढे रोपण दयेचे दैशे सर्वदा. चांगल्या लोकांच्या संगती म्हणून संत संगती देई चरण सेवा नलगे मुक्ती धन संपदा. काय मागितलं, संत संग देई सदा. संतांच्या संगतीत परमार्थ वाढता राहतो. आपण नाही भजन केलं, नाही आपण भजन केलं तरी ते करते तर आपल्याला ऐकायला मिळतं. आता आळंदीच्या बाबतीत सगळ्याच माणसाने थोडं भजन केलं, काही मागे गेले, काही पुढे गेले, पण पुढे भजन, मागे भजन. जिथं चालले तिथं नाही ऐकायचं म्हणलं तरी भजन. टाळ मृदंगाची घाई असे बी म्हणणारे आहेत काही, आहे का नाही. चंद्रभागेचं पाणी नाही प्याले आंघोळवाणी, पुढं आली बामणाची मोरी, पाणी पेरे पण तरी पंढरपुरात तेल लागलं का नाही, मोरीतलं का होईना पण तरी वाया जात नाही ना. तेथील तृणा आणि पाषाण तेही देव जाणावे. म्हणजे संतांच्या संगतीचे घडत, आहे का नाही, हे घडत. पुण्यवाढी करिता दान, पराक्रमे वाढे प्रताप पूर्ण, दान दिल्यानं पुण्य वाढत आणि पराक्रम केला की प्रताप वाढतो. आत्या जर धरिता अनुदिन मैत्री वाढ्या अपार. आणि आपण जर आदर करीत राहिलो एखाद्या माणसाचा, त्याचा आपला दोस्ताना वाढत राहतो. तरी मया सुरा तू पूर्ण मित्र करू भावीशी उपकार, तरी ते सांगित इंदिरावर तेची सिद्धी पावली. देव सांगतील तसं आहे. मग पोरी जगन्मोहन तू शिल्पशास्त्री परम प्रवीण, तरी सहाय्यक निर्मूळ कर अर्पण धर्माते. तू ते जमतं बांधकाम अशी एक सभा अशी कर, आहे का नाही. शिल्पशास्त्री परम प्रवीण तरी सहाय्यक निर्मूळ करी अर्पण धर्माते. आईशी बोलता जगदीश्वर मय केला नमस्कार, म्हणे माझे मनीचा आदर जाणून आज्ञा दिले. आता ते सांगणारा कोण आहे, उगाच कोण आहे काही सांगितले नाही तर, आहे का नाही. ज्याला जे जमत जगन्निवासा पुरुषोत्तमा दैत्या माझी मी विश्वकर्मा, सभार चिंतीचे सीमांतील भुवनात असे. मी दैत्यातला विश्वकर्मा आहे, माझ्या म्हणतो अशी सभा असतो.
न लाविता मृतिका पाशा मणिमय चिंचा पास दगडन माती नाही. मग आता त्याच्यामुळे आता दगडन माती आहे का कुठं मैसाबाचे द्या मैसाबाचे ना आईला फुला 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 महाराज मैसाबा शेतची वराची फुले म्हणायची स्वर्ग टाकून वसावी येते असं बनवतो की इंद्राचं पण मन भुललं पाहिजे माझा आहे का नाही. आणि देवाला वाटलं पाहिजे स्वर्गात माझा नाही. आता याच सगळी देवा आईशी वचिन दिव्य सभा त्रिभुवनीची आम्ही शोभा इतकी सामग्री पद्मनाभा कुठून आणि नाही का ते इतकी सामग्री आणणार कुठून आहे का नाही. ऐका म्हणे पूर्वी शोभोनी रमाधव निर्मूल करिता दैत्य सर्व वृक्ष पर्वत दानव राव केने संपत्ती लपली. त्या दानवांना वृक्ष पर्व्यानं संपत्ती लपविल्या तेव्हा सगळे दैत्य सहाय केले की यानं संपत्ती लपविल्या. मेरूची उत्तरे सापार फरते आहे बिंदू सरोवर आहे की नाही. त्या पळपळीच्या सैल नाही का आपल्या गावात लोकांनी आम भर दुखलं आणि धाडत नेऊन ठेवलं गोर कुमार घ्यायचे म्हणून कुठे नेऊन ठेवलं झाडत नेऊन ठेवलं आणि निवांत झाल्यावर आणायला गेले तर मग ते कोण गेलं कसं तुम्हाला माहित असेल काही गेलं नाही दुखलं तिकडं नेऊन गेलं इकडं आमचे मोठे मामा होते म्हणे त्याच्या दुधायला चित्तसया वृक्षपर्व संपत्ती लपविल्या. मेरूची उत्तरे सापार करले आहे बिंदू सरोवर पर्वत तेथे मैना थोरण रत्नाचा पार नाही तेथे तिथे याचे ध्यानात होतं. यक्ष राक्षस घेऊन सांगा ते क्षणात सामग्री आणि मिळते आणणाऱ्याची काय कमी आहे का. यक्ष घेईन राक्षस घेईन वाहता वर्षे शतानुशे सामग्री ते सरेना 100 ते 100 वर्ष किती वर्ष वाहिलं तरी इतकं धन आहे महाराज. ती काय पाहता ती मुंबई का वजाळली हा तिथं धन सापडायला लोकायला सापडायला का नाही किती असं लोकांपासून लोक पाहिले तरी पण आहे फक्त आपल्याला ज्याने शरीर काही सापडणं काय करा गाठ्यात सापडणं आणि पोचित सापडणं आहे का नाही का सापडायला कशा आपल्याला सापडणं तुमचं मी सांगत नाही. जेथे जागून अंदाचे तुळवट जिथं सुवर्णाचे तुळवट हिर्याचे खांब सदर आणि वस्तू तेथे वरिष्ठ 2 आस्ती आणि त्या चूर्ण होती गिरी सकळ आईशी गदा तिथे आहे सबळ अशी गदा आहे म्हणे पर्वतावर आणि पर्वताचं पीठ होत आहे जे कणकोद केली खिरी विशाळ वरती दिव्य रत्न बिंदू ती सोन्यानं कोंडलेली हे रत्न आहे. मुष्टी माझी धरते ठाई अनर्घ्य रत्न जडली पायी मुठी धरायची लागला असे अनर्घ्य रत्न आहेत त्या गजवर ते भीमास देईन सर्व शत्रू दरी निवता ती देतो म्हणे भीमाला. शंख एक देवदत्त ज्याच्या नादी शत्रू समजत ऐकता होती भय भीतन धुमते त्रिभुवन तो दिव्य शंकान पार्था प्रतिबी तो शंख मी अर्जुनाची आहे का नाही त्यावर मय आज्ञा घेऊन गेला बिंदू सरोवरा. मला 2-4 लोकांना सगळी पुस्तकं दिली त्याच्या घरात ते माथाला महाराज आमच्या घरात काही नाही याची सोय होणार नाही हे तुम्ही घेऊन जा. मग समजता प्रति पुसून द्वारकेशी चालला जगत जीवन दिव्य सैंदनावर पैसून दारुसारथी विराजे देव चालले नाही. आसू इकडे मय असू वेगे पाटला बिंदू सरोवर जेथे रत्नाचे पर्वत अपरण स्वर्णाचे तैशेचे जेथे कल्पवृक्षाचे वन धन रत्न राशी पडल्या पूर्ण ऋषीनी प्रदक्षिणाने आता उगवून ठाई ठाई टाकल्या ऋषीनी दक्षिणाने आता उगवून प्रदक्षिणा नाही दक्षिणा असं होतं कधी दिसायला. तुम्ही लय भाग्यवान येतात तुम्ही परीक्षेच नाही ना
आहे का नाही? ते ऋषी नेता नेता टाकून गेलं तर नेणार किती तो दिव्य शंखांना आसू इकडे मयासूर वेगे पातला बिंदू सर्व तेथे रत्नाचे पर्वत कापत सुवर्णाचे तैशी जेथे कल्पवृक्षाचे वन घन रत्न राशी पडल्या पूर्ण ऋषींनी दक्षिणता नेता उगवून ठाई ठाई टाकिल्या इंदिरे सही श्रीधर तप तेथे आचरला थोर दिव्य सहस्त्र वर्ष दीर्घ सत्र हरिणी केली ते ठाई भगीरथ तेथे आचरला तप चतुरानने तेथे आमू याद केली सुकृपण इंद्रादिकी समजती आहे ना असं समजित बोलणं नाही तर आळंदीचं कोण कोण काय काय केलं कोण कोण काय काय केलं जेथे तप याद विशेष सोयकरी व्यंकेश दक्षिणा दिली ते निशेषण देखा शेषान शेषान कर तिची सामग्री घेऊन आपण 8 लक्ष निशाचर त्यांची शिरी देऊन समग्र शत्रप्रस्था साधली 8 लाख निशाचर मेले यक्षण राक्षस किती 8 लाख मेले ते टकुरावर गेले ते मास गादादित दिदे पार्थाशी आरतीला शंख मग मुहूर्त पाहून सुरेकन सभा मंडप आरंभीला आणि मुहूर्त पाहायला कामाला सुरुवात केली 8 लक्ष बली राक्षस सामग्री विशेष 10 शस्त्र अस्त्र सभा मंडप रचियाला 10,000 हस्तासा आसा चौर मणिकल्पिले जैसे तुळवट नवरत्नाचे खांब सदर स्वयंभूदान आवाहन हिरियाचे आणलेली मयासूर पांडवाचा मित्र जो दैत्य माझी विधीचा होता त्याने ते सभारची सुंदर जे अनुपम त्रिभुवनी सभा अत्यंत वर्णनीय म्हणून सभा पर्व म्हणती पंडित ते तिचे रचना भूतो न भविष्य असं भसलं सभारची दैवी 8 आय 7 तळी 8 दिग्पाल महाबली पायाचे मुळी स्थापिले विद्रुम शिला आरक्त वर्ण त्याने पाया आणला भरून दगड कसे स्फटिक शिला शुभ्रवर्ण त्याची कोवळी लपलकी सप्तरंगी पाषाण चक्र झळकती आतून अंतर पाहिजे की ते माणूस पाहता ते विस्मित लोक विस्मित होऊ लागले झालंच कसं शेषपणाची आकृती चर्या जडीत झळकती जेवी उगवले ग बसतील पैसले पंक्ती एकदा इंद्रनीलाचे वारण हिऱ्याचे दिवस सतेज पूर्ण ते खाल ते जडून वरी मंडप रचियाला तळी पद्मरागाचे तुळंबी सबळ वरी हिरियाचे खांब विशाल निळ्याचे उताळे सुदाळण तेजाचे कल्लोळ दिसताती सुवर्णाचे तुळवट अखंड माणिकाचे दांडी प्रचंड गरुड पाचूच्या किलच्या उदंडन आभेदपणे जडलेल्या येरुडाचे उंबरी तळवटी पुष्कर रागाच्या वरी चौकटी गदास्य जडलेली मध्य पिठीन आरक्त वर्ण माणिकाचे ओटीवचे मरगत पाषाण तेने साधिले मंडपागण वरी कनक वर्ण वृक्ष सुनन तटस्थ नयन पाहता जुन्या काळात सुताराशी होते धाव बसवायची नाही आणि चाक बसवलं की चालली इतकी म्हणजे फिटिंग होती हे तर मला सुर हिऱ्याच्या मधासारी विशाल त्यावर मोतियाचे मराळ वजनी विद्रुण तेजाळ अति चपळ दिसताती नील रत्नाचे शिखर साजिले गरुड पातूचे किये बरे रत्न मानियाची सुंदरी जांभळणी ते आकर्षिली धन्यमाया सुराची करणी सुख पातूचे बोलती क्षण क्षणी पोपट मयूर नाचती आनंदीने पुतळ्या क्षणोक्षणी खेळताती चित्रातले हे गोष्टी चालल्या प्रत्यक्ष रत्न पुतळी बोलती सदिशी आल्या बाई सा म्हणती चित्रातले पोपट म्हणायची या बसा आहे की नाही कित्येक पुतळे आनंद गातील पुरे म्हणता होते तटस्थ नवलकर त्याची करणी पुढी शेवट वेत्र पाणी राशो भालदार चौकदार धावा म्हणता साबाजीने चपल चेरणी धावती
मेस कुंदरी एक सरी आज्ञा होता घेती झुंजारी टाळ मृदंग वाजवी कुसरी राग होता करी ती राग रागिनी गायचे घटिका भरता दिवस एक पुतळी वाजवी ती तास देवांगणाची रूपे विशेष नृत्य करी ती सांगता हिरियाची स्तंभांतरी नृश्य मूर्ती गर्जिती हुंकारी कौस्तुभमणी झळकती एक सरी स्तंभा प्रती जडलेली त्या खांबातून हिरण्यकश्यपू गरजायचा असा उठी जडिले सैमंतक म्हणी ती एकदा चुकवली तरणी दिवस किंवा आम्ही इथे स्थानी न कळी कोणा दिवस हे रात्र हे हे निर्णय जगतावरी एक शेतकण मंगल तुले आमुदीन लेपे वाजविती नवलिंगां करतयाने दावी सपला तळपती एक सरी जैशा पताका झळकते आंबरी कळस जडीत नानापणी येणारी ती भंगनाथे गरड पाचूच्या ज्योती चित्रशाळी विचित्र दिसती बोलामुळे घोडकंबी घेती जीव नसताच पलकते चतुर्दश भूमेन रूपासहित भिंतीवर पुतळी रत्नजडी ज्यांची दैशी आकृती सत्यन प्रत्यक्ष दिशेत दैशीची सगळ्या रागेचे फोटो तिथं निर्रत्नाचे वैकुंठ हिरल्याचे कैलासपीठ पुष्कर राजाचे वरिष्ठन केले स्पष्ट ब्रह्मसदन इंद्र अग्निवृत्ती वरुण सोम कुबेर उमापती ज्यांचे तनुचे विशेष दीप्तीत प्रत्यक्ष मूर्ती दिग्पालांच्या मित्र रोहिणीवर भूमिसूर सोमसूर गुरु शुक्र शनी सई राहू केतु नवग्रह मूर्तिमंत पाहता तटस्थ जैन होती मत्स्य कुर्म वराह नृष्यमूर्ती वामन भार्गव राघव प्रती कृष्णबोध कलंकी अवतार स्थिती चरित्रा समेत प्रत्यक्ष पय चरित्रा सगट होते त्याचे चरित्रांचे फोटो चरित्र फोटो देऊच्या मंदिरात कसा गाथा लिहिला आतल वितल सुतल शेष वासुकी फणीपान येऊन सप्त पाताले निर्मल आणि लोका सहित लेखी सप्तद्वीपे नौखंड 56 देश कान्नी प्रचंड सरिता सागर तीर्थ उदंड पाप संहारक केली शिवचरित्र विष्णुचरित्र शक्याख्याने अतिविचित्र सोमकांत पाशाने सरोवर सोपाने सुंदर बांधली शीतोष्ण उदकाच्या पुष्करिणी मंगल स्नाने करिताजिनी तनुवरी राजकला कला चतक्षेणी नवलकर्णी मयाची स्फटिक भूमी देखून भुलती पाहतयाचे नयन तू वाटे भरले जीवन वस्त्र सावरून चालला जेथे भरले असे जल ते भूमी आईशे दिसे केव पाणी असलं तिथं जमीन वस्त्रेनं सावली की अति कुशेल तो सभा सकल आशे दया झालं पाहिजे आंतरपा हे निर्मल दिसती सचेत काश्मीराच्या भिंती मार्ग म्हणून सरळ गावती तो ती आदळती भिंती भिंती असलं तिथं दरुजा दिसायचा आणि दरुजा असलं तिथं भीत दिसायची जायला गेले की लागायचं इतक्या अवघड घरात जाणे काय इतक्या अवघड घरात पण जिथं आपला आदर नाही त्या घरी आपण जायचं तो कापूनच घेणे का काय जायचं नाही हिरल्याची कवाडे पडू विकडी झाकिरी की नकळती उघडी प्रवेशता संशय पाणी करून चाच सरोवरी सुवर्ण कमला सुवास कला गावी विशेष वरी नीलाचे भ्रमर सावकाशी घालती आनंदी हिरल्याचे मत्स्य तळपती पाचूची कास लांबल कोयती काश्मीराचे बघ धावते मत्स्य धरावया कारणे त्रिभुवन सौंदर्य कोटले ते मैस भेवरी बोतिले ते सभास्थल जेने विलुकिले तेने देखिले ब्रह्मांड असं सांगत ती सभा पाहिले ते ब्रह्मांड पाहिले पाहिजे सभेशी जाता मार्गी भले चंदनाचे सडे घातले पुष्प भार विखुरले मृग मध्ये लिंकिले भिंती मात्र असं कस्तुरीना सभा वासत सभा सौंदर्य हाची समुद्र पाहतायची चक्षु पोहणार केन पाव की पैल पार अलीकडे कुचकळती की सभा नगम सभा सागराची पैलती मनोविंगम चपल थोर पावावया नाही धीर तेजाची आवर्त पडी पै ज्या ज्या पदार्थाकडे पाहती प्राणी तिकडे चित्त जायचं दिवस किंवा रजनी पाहतयाशी समजे ना एका पदार्थाकडे पाहिलं तिथलं त्याला रात्र कळणं आणि दिवस कळणं स्वर्ग मृत्यू पाताळ सुरता हिसाबा नाही त्यात होता धन्य तो माया स्वर्णिर्मिता निरंचंश सत्य पै आरक्त पटाचे चांगली दिसती मुक्ता घोष भोवते सोबती
दिव्य आस्करणे पसरली क्षितीत, गाद्या झळकती विचित्र, पीक दाणे ऊर्ध्वमुख, तांबूळ पत्रे अतिसुरक, परिमल द्रव्य मृगमदादी कण पेट्या झळकती दयाच्या, कनक वेगिरी खिल्या, वाटते रत्न स्तंभित चढल्या, देवद्रुमाच्या दाटी झाल्या फलपुष्पी झळकते, लवंगाचे वेल सोबती, नाना वृक्ष विराजती, मलयागत चंदन पुष्पदाची सुवास प्रगटती तटस्थे, भरता मास चतुर्दश पूर्ण सभेचा झाला कळस. चतुर्दश म्हणजे 14चा आकडा आहे का नाही? 14 महिने चालले ते बांधकाम. पूर्ण सभेचा झाला कळस म्हणे मय म्हणे धर्म सभा दृष्टी आवडली. मग बंधू कुमार प्रधान सभे अपर मुनिजन इष्ट आप्त संगी घेऊन सभे पातला दिसते. सभास्थानी प्रवेशले, बलिदान आधी समर्पिले, वस्त्र अलंकार ते वेळे अपार देवी प्राशी. मग याला आपण वास्तू शांती म्हणतो, तसा तो काढता. सभा पाहता संपूर्ण विसरले अवघे भुक्तान, मन नमी घेते तुन वर्षानुवर्ष पाहता. धन्य धन्य तू सूत्रधार, कमला सनांश मयासूर, धर्म देऊन वस्त्र अलंकार प्राण सखा गौरविला, निरोप घेऊन या स्वस्थला. मयासूर तत्काल गेला, देशोदेशी चंद्रपाल तेवळाने ती सभा पाहावया. लक्ष ब्राह्मणास भोजने, सभेत दिदली कुंती नंदने, सुधारा सावनी गोडाने, वर्णिता ग्रंथ वाढेल, कलापात्रे बहुतेकी, मै सभेशी ओळंगती, नाना शास्त्र चर्चा होती धर्म सभेशी सर्वदा. धर्माची सभा ती थोडी करणार, शास्त्राची चर्चा, धर्माची चर्चा, अपार ऋषी जनवस्ती, धर्माची संगती सुख भोगिती, त्यांचे नामे नाना रीतीन बोली येते पुढे, नाना देशीचे राष्ट्र धर्मापाशी सदा तिष्ठ, आसूर यवनगण बलवंतन धर्मराया पुढे उभे सदा. द्वादश जातीचे यादव वृक्ष बंधकाधिक सर्व सारंभोला प्रभू गौपरार्थ संगी वस्तिक यादवाचे सकल सूर, 96 कुलीचे राजपुत्र समस्त, 5 तापाशी शिकतन धनुर्वेद सर्व, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय, राहण्याची सोय, 60 लक्ष कृष्ण कुमार प्रगमन सांबाधिक समग्र, त्याशी केली ती गुरु चतुर्विद्या अपारते तसे. अर्जुन शिकवायला आणि फी किती? काहीच नाही. आता भुले महाराज सारखी हो, काहीच नाही, शिक्षण सगळं. गंधर्वराज चित्रसेन, किन्नर अप्सरांगी, तुम बरु स्वर्गवास सांगून मोई सभेशी गात तसे. उदय पावला सुकृत मित्र, पांडवाचे भाग्य विचित्र. आता काय झालं? उदय पावला सुकृत मित्र, सूर्याचा उदय झाला, पांडवाचं भाग्य विचित्र. तो अकस्मात पुत्र नारद स्वामी पाहताला आणि तारे पाहणार इथं कस काय जातील कुठं असेल की नाही यायचे तर. व्यास वाल्मिकी ध्रुव प्रल्हाद जयाचे शिष्य जगदवंदे, 14 विद्याचे आयुर्वेद मुख होत जायचं. 64 कला शास्त्रे गुरु, ज्याचे मुख्य विस्तार समस्त. नारद नारायण यथार्थ परमाभूत महिमाजाचा, दिव्य शून्य दिव्य गंध सुरगणी पूजिला विविध, ज्याचे सामर्थ्यागातून माधिका नेनवे. हे ब्रह्मांड गुण दुसरे करील निर्माण, अन्य विलोकिता पूर्ण शिक्षा करील इंद्राधिका. ऐसा महाराज नारद मुनी युधिष्ठिर देखोनी सामोरा धावून धरून साष्टांग नमन केले. दिव्यासनी बैसविला, रत्नाभिषेक धर्म केला, पूजा अर्पण केवळा बद्ध असते उभा पुढे. धर्मास म्हणे नारद नामासारखी करणे शुद्ध, तुझपाशी आहे की विषय धर्मात्मका धर्मराया. पृथ्वीचे राज्य आले समस्त, तरी धर्मावरी असावे सदा चित्त. कामना बुद्धी टाकून येतो चिंतन कर्म कृष्णार्पण करी शिकी. नारद म्हणजे हे राज्य आलं म्हणून धर्म सोडू नको, सगळे काम कर्मे सगळे कोणाला अर्पण करायचे. सहज कर्मे झाली ती ब्रह्मार्पण करून टाकायचे. कुलशील विद्याधन राज्य तत्व पायवन या 8 मध्ये करून मन भुलत नाही की हे आहे का जाग्यावर. नाही तर कुल चांगले, शील चांगले, विद्या चांगली, धन राज्य तप हे रूप हे अनयवन या 8 मध्ये
धनमान बळे नाठविसी देवा. मृत्यूकाळी तेव्हा कोण आहे? मन भुलत नाही ना म्हणजे. सर्वज्ञता अंगी असून निर्वज्ञानाशिकी पूर्ण ऐश्वर्य असून उदास मन धर्मराय आहे की? ऐश्वर्य असून आणि उदास मन आहे का? प्रज्ञा अंगी असून भोळेपणानं सांगितले किंचित आंतरिक उदारतून स्वर्ग ऋषीपाशी आहे की? प्रज्ञा बुद्धी खूप आहे, ज्ञान खूप आहे, भोळेपणा आहे. श्रेष्ठाचा मुलाचार तोची आचरशिकी साधन आवी कर्म अनाचार नावलिकी सर्वज्ञा इंद्रिया इत्यादी नित्यनैमित्तिकी आत्मन निषिद्ध कर्म संपूर्ण लोकी शिकी पातल्या भाग्य आले अकस्मात भोगी शिकी स्वर्धा समेत शमदमादी साधन यथार्थ बुद्धी सदा वशिकी विकल्पता प्राप्तन स्वधर्मी राहते की मन काम क्रोध आदी शत्रू संपूर्ण केले आदिंतुवा की पाप पुण्य घडले किती विचार शिकी अहोरात्री स्मरणे पूजने भाव भक्ती वैश्य श्रीपती आशिकी संताशी सदा मैत्री दान दिशिकी सत्पात्र धर्म करिता अपात्र सुकृता हानी होत असे. परस्त्रीशी काम निषिद्ध ब्राह्मणावरील सवाप्रो सुवर्धयातीशी मत सहसाई न करावा. नारद असे धर्मराजाला शिकू लागले. नसावा सर्व भूतिमत्सर साधू संत मित्र पवित्र त्याशी दंभान मात्र सर्वथाही नसावा. हे कोणाला कोण शिकू लागलं? धर्मराजाला नारद शिकू लागले. आपला याच्याशी काही आपला काही संबंध नाही. करता सर्व विश्व म्हणून धरावा अहंकार आपले सुकृताच्या सोमते कदा न बोलावा. सकल गुणे मंडित पूर्ण आस्तिकी तो प्रधान तुझी आज्ञाशील धरून कापटे भावी वर्तती की विश्वास उदयशी प्राण जवळी आहे की सेवकजन स्वामी काजी वळून देव टाकी आपले बक्षिती राजवेतन इतर द्रव्य तरुण समान सेवाला पारी सुजान सेवक तुझे आहे की वृषेली पुत्रा सामर्थ्य पद पवित्रा सेवा निषिद्ध दाशी पुत्रा रामात्य पद मंत्री करू नको. आपमान संत वृंद न भसिके अपात्री आपली काळजी विचिले प्राण त्यांची करशिकी कुटुंबी पालन स्वयं स्त्री टाकून मन परस्त्रीवरी विषयी निर्मिती बाल मित्र भेटू आले कष्टी देव कोणी सभाती केले परी गोळ खिरणे दोन्ही दौडिले आयुष्य होत नाही की सगुण परीक्षा उत्तम जाण शिकी त्याचे श्रम पराचे साधन देखता परम मन तुझे न सांकळी की सर्व भूती द्यावी अन्न पूजा करावी सत्पात्र पाहून मागे न बोलावी तुझी याचे न सुलक्षणा शिकी शेवक कैसे वर्तती येस किंवा आपीस देती हे मुख्यत्वे अहोरात्री चित्ती सर्व गाणी शिकी आपले सेवक कसे वागते याच्यावर ध्यान आहे का नाही. सुखे सारा समस्त घेऊन करशिकी प्रजेचे पालन त्याशी पीडा करिता सेवक प्रधान पदा वेगळे करशिकी. डॉक्टरला 3 गोष्टी सांभाळणं लागतात. कोणत्या? पहिली गोष्ट रोग कळायला पाहिजे, याचं काय दुखत हे कळायला पाहिजे. दुसरी गोष्ट कोणती? औषधी कळाली पाहिजे त्या रोगावर. आणि तिसरी लय महत्वाची गोष्ट आहे, आपण जी औषधी गेलो तितके पैसे त्याच्याजवळ आहेत का नाही. त्यानं औषधी दिली आणि पेशंट जवळ काय नाही सांगणाऱ्याला बी 2-3 गोष्टी ध्यानात पाहिजे. आपल्याच मनानं आपण रंगून सांगितलं आपलं रंगलं पण इकडं भंगलं ना तर हे पब्लिक सांभाळावं लागते. मग हे पुढायला काय करते, ज्या गावात पाण्याची कमी असली त्या गावात काय म्हणते पाणी देऊ, ज्या गावात रोडाची कमी असली त्या गावाला काय म्हणते रोड देऊ, ज्या गावाला झोपडपट्टी नसली घर कमी असली त्या गावाला घर तुला देऊ. आणि गावात काय कमी आहे पाहायचं मग उभं राहायचं आहे का नाही. घडी घडी आपले राष्ट्रा कृपात नारद सांगले धर्मराजाला घडी घडी
देवाची पूजा सांग तैसा देऊन राजविभाग प्रजा वर्तती आहे की आम्ही स्वधर्माने आपल्या देवाची पूजा चालली का नाही देवळात पुजारी आहेत का नाही हे पुजारी झाडझूड करतात का नाही हे पाहायचं घडी घडी आपले राष्ट्रा कृपादृष्टी पाहाशी की पवित्रा लेकरा ईशा प्रजा समग्रा निरोपी शिकी सज्ञाना प्रजा कशी सांभाळायची आपल्या पोटच्या मुलासारखी सांभाळायची मार्ग पाडी चोर निशाद यांचा करशी की तात्कालवर यात्रा नागरिकीचे मैंद त्यांचे हनन करशी की हे चोर हे दुर्बळाशी क्लेश होईल द्वारी येऊन उभा राहील याशी जवळी बोलावून लवलं क्लेश यातील करशी की एखादा जर दुर्बळ दरवाजे त्याला त्याला बोलवायचं काय पाहिजे ते द्यायचं ब्राह्मण मित्र प्रकाशन्याळ त्याशी नाडीची की द्वारपाल दुष्ट दुर्जनचे कखल आत येऊ न देती की परराज्य जाता घ्यावया सैन्य येथे झुंजावया त्याशी जिंकून लुटिता राया ग्राम प्रजा रक्षिशी की आपल्या जे ग्रामात दिनजन होते दुःखी तेथून होण्यास केस त्याचे हरिशी की माता पित्याचे भजन पुत्र केली पिके आणून हे स्वग्राम ग्रामातील वर्तन तुझ लागी श्रुत असे की मग धर्मराजा म्हणले असतील त्याच्यामुळे आम्ही ते आश्रम काढले कोणते कोणते आश्रम हा त्याच्यामुळेच काढले की नाही जर पोराने बाप सांभाळले तर त्या काळात होते का नव्हते कोणाला आपण शिष्य गुरु आज्ञा पाळीची स्त्रिया भ्रष्टाचाराशी त्याच्यावर राजत्व ध्यान आहे का नाही सेवक स्वामी ग्रहण करती अशी स्थिती अशी की सासू सासऱ्याची सेवा सुना करती की नर पार्थिवा आहे का नाही याच्यावर ध्यान आहे का नाही राजाचं याच्यावर पण ध्यान पाहिजे रात्री चोरदार सर्वांना ग्रामाची फिरती की असं ते महाराष्ट्राची लाडकी बहीण याच्यातूनच काढून निघते की सगळ्यावर ध्यान पाहिजे ज्याचे पैसे त्याच्यात खात्यावर आपापल्या सात ब्राह्मण निर्धन याचे दूर कर शिकी दैन्य रोगी पीडितेचे अत्यंत दिन यांचे पालन कर शिकी फुकट दवाखाने काढले का नाही असे दवाखाने आहेत का नाही मग असे चोर लागले दरिद्र ब्राह्मण तरुण गेला परदेशाला गुण तरुण स्त्री भ्रातारावी तळमळ वाट पाय तो दोघे एकत्र करून नांदवी शिकी देऊन धन मृगया करून वन पालन दुष्ट स्वापती व शिकी सज्जनी घेतले दुष्टाचे ऋण तो करून त्याशी भोजन परमपुरी तो आहे तो गुणमोचन करीस हे महत्वाचं आहे एखाद्या सज्जन माणसाने दुष्टाचे पैसे नाईलाजाने घेतले आणि तो त्याला जेवण पण करू देईना याचे तर सांगितलं भोजन करू देईना मग राजा तो ध्यानिक नाही त्याच्यावर त्याचं ऋणमोचन करायचं सुधार्थ तुझी घ्यायची काही माणसं म्हणजे ऋणमोचन गेल्यावर कर्ज फिटत आहे तर ते ऋणमोचनच कर्ज पुन्हा त्याच्यात आगाव झालं येणं हे पहिलं तर फिटलंच नाही पण ते पुन्हा आगाव झालं सुधार्थ तुळशी घरायची सोयऱ्या शिक्यावरील प्रीती पुत्रावरी स्नेहती संतावरील करी शिकी आश्रित उपाध्याय ब्राह्मण सांग करती ते अनुष्ठान जप या परत चरण कुठेनून न पडिती वसुधारा आणि अशी धारा दान उगत धारा वाघ धारा पंचामृत धारा अभिषेक धारा उदारा सदैव चालती की आपल्या हातीवर शासन देवनी रक्षिशी की ब्राह्मण आपल्या हातानं बाम नाही देणगी देतो का नाही साला बरा क्षेत्रीयाशी नाम घेऊन समाचार घेशी की दुष्टग्रहाचे करून पूजन त्याशी करीशी की प्रसन्न गणक ज्योतिषी शास्त्र कुणीकड सदा असती की वैद्य चिकित्सक पवित्र भले नाडी ज्ञानी चातुर्या गळे जे जवळी सदा ठेवले आहेत ते राजेंद्रा कोसगृहीचे रक्षक ते आहेत ते निरपेक्षक अंतपुरीचे नपुसक किंवा वृद्ध आहेत की पवित्र जिज्ञा स्वामी चतुर पाक करते असावे साचा जाणकारीचे सुख शास्त्रांची शिकवारक शिलेकी आचरणी चांगले लागते ते सांभाळ नातीत हाडते अंग मर्द उदक देणारे उजळे जे हे निकट असणारे श्रीकृष्ण सुख आहे की जे आईच्या आणि आणीवार सूर त्याची दाट ठेवावे साच्या स्थिर बुद्धीचे धैर्य थोर ते दुर्गतटी असते की
बृहस्पती ऐशी चतुर पंडित बोलोदान ते समयोचित विधिती शत्रूच निश्चित आयुष्य निकट असते की हे लोकांच्या जवळ ठेवायचे समय पाहून त्रिशुद्धी तू शिकविती ती कुबुद्धी सुबुद्धी अनर्थी पडून येते ती कधी नाहीशी निकट असते की ऐका नाही नुकती जर कमी असली तर नुकतीला वाढे हुशार ठेवायचे ती तिकडं पोरा सोडायचं संपून आली इकडे शहाण्या माणसं आहे काय आहे का नाही किसून षट दुष्ट दुर्त्या निष्ठुर वादक पाहते म्हणणे सत्पात्राचा कलिती आपणचे सभास्थानी बोलती शिकी किसून षट दुर्जन दुष्ट दुर्जन निष्ठुर वादक पाहते म्हणणे सत्पात्राचा कधी चांगल्या लोकांचा जे अपमान करते ते लांब कर आहे का नाही म्हणून पंक्तीत काही माणसं भक्त कुत्रे आणायला ठेवायची किती लांब आणि त्या तिकडे गारमाळा रुपऱ्या भगवान बाबाच्या पंक्तीतून कुत्रे किती लांब या किती तर लांब या आले तर आले हे बी वापस नाही आले तर त्याच्यावरून हरिपाठ नाही राहायला पाहिजे हरिपाठाचे जर कुत्रे आणायला ठेवले तर हरिपाठाची पंक्ती मग त्याच्यामुळं असं करायचं साधू देवा बोलती दुष्ट शब्द आहे का नाही साधू देवा बोलती दुष्ट शब्द त्याचा कलशिकी जीवा छेद साधूला देवाला जे दुष्ट बोलते राजाने ते कापून टाकायची रात्री जागा होणी मनोबोध मोक्ष पावाय कलशिकी जनिवशी जनार्दन ते करीती निंदा किस्तव मोक्ष नरकाचे चिन्ह येथेची पुरी जाण शिकी ज्यांना जनार्दन बसतो आहे का नाही ते राजा तुला काय म्हणते याची तू खबर घेतो का नाही मागून आपला आणखी पुढं सभा चालल्याच शत्रू जिंकावी समनी जिंकली ते पाळावी चतुरी शरणागता बलव पदराक्ष वेदान शिकी गिरी दुर्गी आणि पर्वती नूतन धान्यवर शांती जुनी काढून कुठे नवी उसाल भर शिकी गड दुर्गाच्या भिंतीची होता कोसळती ठाई ठाई राजा कुठे शिल्प कनकास टिकी मठ धर्मशाला प्रासाद खूप वापी तडा सोबत की खचली की करून जीर्णोद्धार केलं शिकी ते मुंबईला ते दिवस झाले त्याचे कशाचे त्या जागेचे ती पाडायची आहे का नाही मग ते घरावाले काय करते त्याला पैसे देते आणि त्याची मुदत वाढवून घेते ती मुदत ती पैशान कागदावर वाढली पण त्याची संपली मग अशी बातमी येते की ते पडले त्याच्या खाली कितीतरी लोक मेले मग त्याच्यामुळे नारद म्हणतो तू आधीच पाहतो का नाही नैवेद्य देत ठाई ठाई चालवी शिकी देवाला देवा नंदादीप नैवेद्य आहे का नाही वर्षाकाली पिळती पशु गायच्या गोठाने बांधी शिकी मग आता या लोकांनी द्यायला गोठ्याला आहे का नाही गाई असो का नसो पण कोठे व्हायले का नाही नैवेद्य देत ठाई ठाई वृद्ध दरिद्र अशक्ती अति तपस्वी संन्यासी अतिथी ते वर्षाकाली पंथीनं चालते आहे शेतकरी शिकी गोत्र प्रजा वृद्ध तापस तुझाने घेते कदा त्रास श्रेष्ठ देती दर्शनात ते अपमानित नाहीस की पुरोहित प्रधान पंडित आपले नष्ट होईल महत्व म्हणून भल्याचा अपमान सत्य न करी शिकी सर्वथा उदयास्तमानी शयन व्रत पर्वकाली मैथून पंक्ती भेटी ऐकल्याने भोजन तुझ घडत नाही की राजा दिवस निघायच्या दुखतो का नाही राजाने सांगितलं राजाने म्हणून आपला राजा 3 तास झोप देतो असं म्हणतो 3 तास पोथीतली सोडू पोथीतली धरून हो पुरोहित प्रधान पंडित व्रतकाली व्रत पर्वकाली मधून पंक्ती भेटल्याने भोजन तुझ घडत नाही की चारीवरनं आपल्या सुता विद्यापीठ केल्या नाता बहु मूर्ख दौडून एका पंडिता धन माने रक्षिके की राजा लय मूर्ख काढून द्यायची एक पंडित सांभाळायचा एकांत विचार गोष्टी समजत प्रगट नाही की जगात मंत्र आक्षेपित न सांगशी की कोणाचे एक प्रगट लोकी बोलावे एक साधू करणी सांगावे एक मनीत गोष्टी ठेवावे हेतू बरोबर जाण शिकी काही लोकांनी बोलायचं काही साधूच्या कानात सांगायचं काही कोणालाच सांगायचं नाही
शत्रुपाय करतील विचार क्षणोक्षणी आणि जे साचार समाचार सत्यवादी हे चारण धन देऊन बक्षिसी तुझं शिष्य गावी बोल शत्रू समाचार करीत श्रोत की ओळख होणी मानत सावधाना शिकी. मग आता बरेच धर्मी गेले ना तसे पाकिस्तान संघ संबंध ठेवणारे आपले इकडचे आहे का नाही. वार्ता आली अकस्मात तिचे सत्यत्वाशी पाठवून अल्प यत्न लाभ पाहू तेथे त्वरा करी शिकी. अल्प यशास मोठी आणि गोष्टीनं धरावी ती मनी दान मान सुखरूप जैन प्रगट कदा न करी शिकी. राजा आहे का नाही 8 आण्याची म्हातारी 12 आण्याच्या गावला तिच्यासाठी लावायचे नाही फेकून द्यायची नदीत जात यापासून हात कुठली असा आगाव खर्च करायचा नाही. जे राज्य रक्षक रणसूर त्यांचे वेतन द्यावे समग्र त्याशी कष्ट करताना जरा अनर्थ हे जाण शिकी. आधा पाहून यावेत करावे दान साथ. पहिली गोष्ट उत्पन्न पाहायचं आणि मग खर्च करायचा. गुरुगृही पूर्वीचे खर्च सर्वदा हे दान शिकी. आजी काय सांगचले धन वेचिले किती पत्री घेऊन नित्य सायंकाळी आणून दाविती की वस्त्रा भरणे नित्य देऊन दर्शन ऐकी की समस्त जन सुवर्तदान स्वतः होऊन उदय भागी पैसती की वस्त्र शस्त्रे अलंकार अवघेरा साध्य आस्व गजयानी समग्र सत्य सदा असते की सत्पात्र धन देता बहु नाही वादुत की पुरोहित विघ्न करीत ते पदच्युत तत्काळची करी शिकी. घोषाचे ते ग्रामाचे पट्टणे उत्तम पर्वत वने व सोने परम मार्ग चालते करी शिकी. नपणे जरी जलद जाल विशाल तडाक पाटस्थळ शाली बने पिकती पुष्कळ आयशी भरती असे की. प्रजा कोणी अत्यंत दिन त्याशी देऊन धनधान्य करून सभाग्य पूर्ण मग राजधन घेशी की. प्रजा तिला घेऊन आता काही देत त्यांचा वध तात्कालिक करी शिकी. राजेंद्र सुधीरगिरीचा दुष्काळात उत्तमे चोरी केली अकस्मात धरून राज तत्काल मुक्त करी शिकी. एखाद्यानं जर दुष्काळात चोरी केली कधीच नाही करणारा चोर पण दुष्काळात केली राजेने त्याला सोडून कधीच नाही करणारा. आता रोज करणारा सुट्टी आहे आणि कधी मध्ये करणारा शिक्षा आहे. आंतरबाह्य संरक्षण निष्क्रियाशी करून पूर्ण अष्टभोग देऊन जाऊन दुय्य भाषण न करी शिकी. पर राज्य घेता सत्य ज्याशी जे लाभ व्यवस्थते त्याशी करून मुक्त तो स्विशिकी तयाचे युक्त आहार युक्त निद्रा युक्त मैथून जाण नरेंद्रा मृगा चतुरा युक्त चिकी करी शिकी. शेवणी औषध रसायन करी शिकी. संरक्षण भजन पूजन आदि कथा श्रवण साधू मुखे करी शिकी. शब्द बोलशी जो यथार्थ तो न चळे जैसा पर्व हित सांगती जे साधू संत हृदय दृढ धरी शिकी. गुरु बोध देव ब्राह्मण प्रसाद गाय गोंगावन यज्ञ मंडप समाज स्थान देव फोन नमन करी शिकी. आस्व भांडारकर पवित्र भूमी देव ध्वज गंगा तीर्थ देखता सहज नमन त्याशी करी शिकी. कार्य साधिते जे सेवक त्यांचे स्तवन करी शिकी. सम्यक सभा मंडपी मानी जे गौरवित आहे शिकी. आचार कार्य करून आला जो भोलते वेतना वेगळ्या परमी दृढ वस्त्र शिकी. परखंडीच्या वस्तू आतूर वाणी जाणी ती छोनी स्वार्थ नवी केतरी समस्त द्रव्य देऊन घेशी की. कोणी यांची वस्तू उचिता म्हणजे कोण वस्तू चांगल्या राजा विकायला आणल्या त्याची नाही विक्री झाली तर त्या कोण घ्यायच्या राजाने घ्यायच्या. त्यासाठी मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि 7 ज्ञानेश्वर 700 ज्ञानेश्वर होते. आणि मग त्या घेतल्या लोकांनी त्या स्वर्णपत्रावर केलं ते ना आणि मग ते घेतल्या काही लोक आहे ना आणि मग मनोहर जोशी म्हणजे राहिलेले आपल्याकडे टाका म्हणजे ते घेऊन गेले. मग सगळ्या कोण याने ती वस्तू उचिता त्याशी 10 गुणे नरनाथा द्रव्य देऊन तत्वतान बोलू शिकी आदरी. देशावर देऊन अपरिमित स्वदेशात आली शिकी विद्यावंत ते तुझी कीर्ती सांगत थोर सभेशी जाण पा. उत्तम वस्त्रे अलंकार सत्पात्री देता कीर्तिपार स्थली मिरवता थोर यश प्रकटे नरेंद्र. भोजन तांबूल सुमन चंदन वस्त्रे औषध उदकपान इतक्यात वीज घालून द्विशी प्राण घेतील पय. पुन्हा हे सांगितलं जेवण
पान खाणं, तुमन, चंदन, वस्त्र, औषध, पाणी, द्वेषी लोक त्यात द्वेष घालतात. म्हणून आता मी तपासून येईन सगळं, जेवण पाणी सगळं तपासून येईन. हे विशेष आहे. एक जण मला तुम्ही काहून नाही तपासत, म्हणलं आम्हाला कोणी घालायलाच तयार नाही, तर काय तपासायचे आहे का नाही. कुठं प्या कुठं राहा. निद्रेचे असे दृढ, निद्रेचे असे की दृढ असतात. हे विषय सगळा असावा. आता जे बॉम्बेवर लोक आहेत ना आपले पाकिस्तानच्या, आहे ते लोक राहायला ती आहे विचार अशा झोपायच्यात कधी यायला तर नाही ना. केव्हा काय होईल काहीच सांगता येत नाही. कोणी कोण आतेली येईल आणि काय होईल झोपता येत नाही. रानात काम करता येत नाही. ते सराटीवर शेत जमिनी आहेत ना, रानात काम करता येत नाही. कोणी शेत भावकडून घ्यायच्या काम करायला, कुणी कोण गोळी येईल आणि काय. आपली किती मजा आहे, किती मजा आहे आपली. कुठं झोपी गेलं कोणी विचारतं का आपल्याला. किती उजळले भाग्य आता, अवघी चिंता वाढली. कुठं झोपा आहे का नाही, कोणी काही नाही. हो घर उघड्या उघड्या राहिले तरी चिंता नाही, लावून घेतलं तरी फिकीर नाही. बिना फिकीर जीवन मारा. उत्तम अलंकार सत्पात्री देता कीर्ती फार, स्थळी स्थळी मिळवता धोनी स्फुरकती नरेंद्र. हे विषय सदा सावधान, निद्रेच्या शिकी दृढ स्थान. रात्री कधी शिकी जागरण सेवक जाणार समेत. रात्री काही जागतो का नाही. पुण्यवंता दोषी म्हणती, दुर्बलाशी धनिकत्व स्थापिती. दुरात्म्याचे दोष लपविती, नाही ती आई शिकी. ही काही रीत नाही म्हणे अशी. धनिक न करती दान, दरिद्र न करती ते थाटण. त्या दोघासही सांगून हितकारी योगी शिके. धनवान दान करीत नाही आणि गरीब लोक पायी दिंडी निघली तर दिंडी निघत नाही. त्या दोघायलाही समजू ना, यायन दान करावं त्याने दिंडीत जावा. आता पैशावाला म्हणतो मी विण्याचा पहारा देतो आणि गरीब म्हणतो मी पंगत करतो. तू काय पंगत करतो आहे का नाही. बाहेर जाऊन आचार, आत आव घाणाच्या. जे विचार करणे आपण कधी त्याशी दंडी शिकी. माता पिता गुरु टाकून करून धावे तीर्थाटन. त्या सैराया तू दंडून भजन मार्गी लावी शिकी. गरीब म्हातारे मालक टाकून द्यायचे, तीर्थयात्रा करायच्या. अशा तू दंड करतो का नाही. माय बापे केवळ काशी गेणे न झाले तीर्थाशी. बाहेर योग्यांचे चिन्ह, पाळीची उदर आणि शिष्ण. आग्नी उतरण घेत तरी पठण व्यर्थची ते. बाहेर नुसतं चिन्ह योग्याच आहे का नाही. पाळीची उदर आणि शिष्ण. पोटासाठी संत झाले कलित बहुत. पुष्कळ झाले पोटासाठी महाराज. हो पुराणिक मनविती आणि जाणून कांदे ते बक्षी. असेल काय तर राजे तू दंड कर. माऊलीची वाटून खाल्लं तर माफे. दिनकर बोचा नाही. चटणी खायची पाळी आली त्यांची, आपली चटणी खायची. मी म्हणलं माऊली कांदे लसूण नाही काय करतो आहे का नाही. याचे ठाई तुझे मन न लागे की अंग प्रमाण. येऊन सर्व विषयी सावधान का सगळं कळालं तर तो राजा. मग काय राजा आयशी किंचित प्रश्न. नारदे कुशिले धर्माला जन्मे जे करी श्रवण वैषम पाहिजे सांगत असे. हे जो नित्य ऐके पडे त्यास न पडे कदा सांगकडे. हे जो नित्य ऐके तो पडतो म्हणजे माणूस हुशार होतो असा त्याचा अर्थ. तो पडली संकटात सापडत नाही. आणखी हरिपद जोडी येस मिळे सर्वदा. पुढे श्रवण किती सावधान. एक्का उणी एका गोड पूर्ण. आदर धरून विचक्षण ब्रह्मानंदी करून या. रसिक साहित्याची आतुनी खावानी. ब्रह्मानंदी वधुनी श्रीधराची वाघ भावानी. गोंधळ घाली स्वानंदी त्या रंगामानी. चतुर्पंडित आनंदी बोलतील समस्त. भक्तम सुसाधक संत सुख दुःख समान जाय. जय जय भीमातक विलासा. ब्रह्मानंदा पंढरीशा श्रीधर्वाचा आदि पुरुषा. अविनाशा दिगंबरा. सुरस पांडव प्रताप ग्रंथ सभापर्व व्यास भारत. त्यातील सामांश यथार्थ पंचदश अध्यायिक केला. स्वस्ति श्री पांडव प्रताप ग्रंथ सभापर्व टीका श्रद्धापूर. मय सभेची रचना समस्त नारद तिथी केली.
इति श्री जयकृत पांडव प्रतापेश सभा वर्णनी पंचदश अध्याय हा अध्याय 15 समाप्त.